हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो, जो सिलसिला नवोदय के हिसाब से हम लोगों ने स्टार्ट किए थे, बेहतरीन ढंग से उसे कहीं ना कहीं अच्छा खासा हम लोग निभाते हुए पहले चैप्टर का खात्मा हो चुका है। दूसरा चैप्टर कहीं ना कहीं, आई थिंक ये दूसरा दिन है, आज नहीं तीसरा दिन है शायद, बराबर है, दूसरे चैप्टर का होल नंबर, है ना? तो उसे भी बेहतरीन ढंग से हम लोगों ने दो टॉपिक उसमें से हम लोगों ने खत्म कर दिया था। हाँ, आज हम लोग देखने वाले हैं बेहतरीन वाला टॉपिक, जिसका नाम है आयडेंटिटी और इनवर्स। आयडेंटिटी अगर सपोज मैं मराठी में बताना चाहूँ तर त्याला म्हणतात अविकारक, आणि इनवर्स जर त्याला मी मराठीमध्ये सांगायचं असेल तर त्याला म्हणतात व्यस्त। त्याचे काही काही प्रकार असतात, त्या सगळ्या प्रकारांबद्दल आपण छान पद्धतीने डिस्कस करणारच आहोत समोर, ठीक आहे? त्यामध्ये जे काही बारकावे असतील त्या सगळ्या बारकाव्याबद्दल आपण छान पद्धतीने डील करणार आहोत। त्यामध्ये जे काही तुमच्या मनातले डाऊट असतील ना, सगळेचे सगळे क्लियर करण्याचं काम या वीडियो में अपन करना रहा हो। ओके, तो चलो स्टार्ट करता हूं। मैं स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस परिवार में और मेरे इस एकेडमी में भी। कोई नया बच्चा या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे, अगर सपोज हमारा पढ़ाया हुआ कंटेंट आपको थोड़ा बहुत भी वर्थ लग रहा होगा, तो प्लीज चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिएगा, वीडियो को लाइक अभी से करके रख दीजिए और हो सके तो अपने दोस्तों में शेयर पक्का कीजिए। चलो शुरुआत करते हैं आज का ये बेहतरीन सा सफर, जिसमें मेन टॉपिक है अपना आज का, क्या रे? आइडेंटिटी। कौन टी? आइडेंटिटी है। देखो, पहले आइडेंटिटी के बारे में भी जानेंगे और उसके बाद यूनिवर्स के बारे में भी जानेंगे। आप बताइए मुझे, आप आइडेंटिटी पढ़ना पहले पसंद करोगे या फिर यूनिवर्स पढ़ना पसंद? आइडेंटिटी, ठीक है, चलो तो आयडेंटिटी की तरफ जाते हैं। पहला अगर सपोज मैं बोलू तर आयडेंटिटीला मराठीमध्ये काय म्हणतात तर अविकारक। काय म्हणतात? अविकारक। सर थोडंसं याबद्दल सांगाल का आम्हाला, म्हणजे नेमकं अविकारक आहे काय? नेमकं अविकारक आहे काय? तर अविकारक म्हणजे दुसरा तिसरा काही नसून बाळा, स्वतःचाच एक रूप। काय म्हटलं मी, समजलं का? आपला स्वतःचाच एक रूप, पण त्याला एक माध्यम लागते। मला एक गोष्ट सांगा, तुमच्या स्वतःचा रूप दिसण्यासाठी तुम्हाला काय माध्यम आहे? अं? सांगा सांगा। तुमचा हा, एक्झॅक्टली, आरसा। कोणी आरसा म्हटलं रे? आरसा। टाळ्या वाजवा तिच्यासाठी। बहुत बढिया। अरे हा, कॅमेरा पण आहे, गुड गुड, तुझा पण छान आहे। पण नेहमी कॅमेरा अवेलेबल नसते सर, तसा तर सर तसा तर नेहमी आरसा पण अवेलेबल नसते। हर रोज आरसा बघते? अरे वा। ओके ओके ओके, चलो अच्छी बात हुई, आरसा बघते ती, नेहमीच बघते, चांगली गोष्ट आहे, बघितलंय पाहिजे। आणि वरतून ते मुलींची खासियत आहे, आरसा सगळ्यात फेवरेट असते। मैं नहीं बोल रहा है ऐसा, ये बच्चे बोल रहे हैं। लड़कों का टेंशन नहीं है भाई, आईना मिले ना मिले, ऐसा ऐसा कर लिए, चलो भगो, है ना का? मुलींचा कसा मस्त लिपस्टिक लावा, पावडर कुकू लावा, ब्लश करा, काहीतरी अजून तो पाउडर पोता, ऐसा रहता है ना भाई। तो उसके लिए आईना जरूरी है। लड़कों का टेंशन नहीं, ऐसा कर दिए, ऐसा कर दिए, चलो भागो। अच्छा अच्छा अच्छा, अब मेरे को, मैं क्या बोल रहा हूँ अपने को, मैं क्या बाबा, लेकिन इतना तय है कि सबसे ज्यादा मेकअप अगर कोई पोतता होगा तो भाई लड़कियां। बस, सीधा सीधा। भाई गलत है क्या? मैं गलत हूं तो कमेंट करके जरूर बताना सर, मैं गलत हूं। नहीं नहीं, चलो, घर में पूछना बरा, पापा को पूछना, पापा जी बोलना, कमेंट जरूर करना पापा ने ये कहा करके, ठीक है? बोलना ज्यादा मेकअप गर्ल्स लोग करते हैं कि बॉयज लोग? पापा जी को पूछना, हाँ। किसको पूछना? पापा जी को, मम्मा को नहीं। मम्मा को पूछोगे तो मेरे नाम पे, मैं सच बता रहा, पत्थर लेके आ जाएंगे तेरे पप्पा मम्मी, है? ठीक है, चलो। देखो, सीधा सीधा माझ्या सांगण्याचा उद्देश काय होता बाळा, आयडेंटिटी म्हणजे एक टाईपचं काय आहे, आरसा। तुम्ही स्वतःला बघता, पण त्याला एक काय असते, माध्यम असते, तो म्हणजे काय, आरसा। जसाच तसा दिसता की नाही दिसत तुम्ही? जशास तसे दिसता ना? जसं अगर सपोज आपली कोण कोण, युती, युती अगर सपोज आरशामध्ये बघेल स्वतःला, ठीक आहे, तर ऐश्वर्या राय दिसेल का? तर युतीच दिसणार आहे। तिला दिसण्यासाठी मेन माध्यम कोण होता? आरशा।
इथे पण मेन माध्यमांची गरज आहे. ठीक आहे, ते माध्यम म्हणजे आयडेंटिटी. जसं तुम्हाला तुम्हीच दिसण्यासाठी आरसा होता, तर आरसा हे त्याची काय झाली, तुमची आयडेंटिटी. आयडेंटिटी म्हणजे ओळख. हे वेगळं झालं बाळा. तुमचा अजून एक ओळख स्वतःला जतवायचा असेल तर तुम्ही नेहमीच काय आयना घेऊ घेऊ जाता का? कुठे एअरपोर्टवर म्हणा किंवा कुठे पण अगर सपोज तपासणी होतो तर तुम्ही काय दाखवता? तुमचं आधार कार्ड. काय दाखवता? आधार कार्ड. पासपोर्ट अगर सपोज अगर बाहेर म्हणजे सपोज जे काही असते काय, तर तुम्ही काय दाखवता? आयडेंटिटी कार्ड किंवा आधार कार्ड किंवा पासपोर्ट. बरोबर आहे, दाखवता ना? काय, तर ते झाली तुमची आयडेंटिटी. तसाच संख्यांची आयडेंटिटी, त्यांचा पण ऍडमिट कार्ड असते. हो, हा, जसा तुमच्या शाळेचा ऍडमिट कार्ड असतो ना बाळा, तस सेम 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 तसंच एक आयडेंटिटी कार्ड कोणाचं असते माहित आहे? संख्या. कसा जी? हो. आता मला सांगा, तुमच्या कार्डवर तुमचीच ओळख आहे ना? असं आहे का युतीच्या कार्डवर त्या स्वराची ओळख आहे बा म्हणून? असं तर नाही राहणार. ते बाय मिस्टेक होत असेल ते गोष्ट वेगळी, पण सांगण्याचा उद्देश समजला ना? तसंच संख्यांची पण ओळख असते. सांगण्याचा उद्देश, ही कुठली पण क्रिया आपण एखाद्या संख्येसोबत करतो आणि जशीची तशी संख्या येते म्हणजे ती त्याची काय आहे? आयडेंटिटी आहे. आणि क्या कहा समज में आया? कुठल्या पण संख्येला एखाद्या कुठल्या तरी संख्येसोबत काहीतरी केल्या असता जर तीच संख्या येत असेल म्हणजे त्या संख्येची ओळख ही त्या जी काही गोष्ट तुम्ही केली आहे त्यात आहे, हा सांगण्याचा. तर आमच्या डोक्यावरून गेला जी, आमच्या डोक्यावरून गेला जी, हो की नाही? तर थांबा, त्याच्यात थोडस अजून डिटेल मध्ये जाऊ. त्याचे फक्त 2 प्रकार पडतात हे सांगून देतो आधी, मग त्याला स्पेसिफिक एक कुठे नाही कुठे छान पद्धतीने आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू. चालेल? आता ओळख म्हणजे समजला आहे ना? ठीक आहे, फक्त इतकं लक्ष द्या. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक असते गुणाकार आणि एक असते बेरीज. ते गुणाकार अविकारक का बाळा? गुणाकार अविकारक, त्याला तुम्ही इंग्लिश मध्ये म्हणता बाळा मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी. ती मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी. काय, आणि एक दुसरं असते बेरीज अविकारक. काय असते? बेरीज अविकारक. त्याला तुम्ही काय म्हणता? ऍडिटिव्ह आयडेंटिटी. ऍडिटिव्ह आयडेंटिटी. कुठे ना कुठे तुम्ही ऐकला असा शब्द, पण तुम्हाला आता फक्त लक्षात येत नाही. आता एक एक डिटेल मध्ये पाहू म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल की नाही नेमकं एक्झॅक्टली त्याचं म्हणणं काय आहे, कसली ही ओळख आहे, कशा पद्धतीने आपण त्याला अजून समोर जाऊ शकतो त्याबद्दल विचार करतो. ठीक आहे, चला बघा. अगर सपोज मी तुम्हाला पहिले सांगेन बाळा, पहिले तुम्हाला ऍडिटिव्ह सांगू, म्हणजे सॉरी सॉरी बेरीज वाला सांगू की गुणाकार वाला सांगू? तर बेरीज ठीक आहे, तर पाय मग ऍडिटिव्ह आयडेंटिटी म्हणजेच काय म्हणतात मराठीमध्ये? बेरीज अविकारक. आता बेरीज अविकारक म्हणजे काय आलं? बेरीज येणार, बरोबर आहे. आता मला फक्त इथं बघा, इथे एक नोट लक्षात ठेवा. कुठल्याही संख्येला अशा कोणत्या संख्येसोबत तुम्ही बेरीज कराल की तीच संख्या येणार? एक्झॅक्टली. थांबा बरं. अगर सपोज बघा, एखादा एक्झाम्पल घेतोय मी, ठीक आहे. त्या गुडियानी तर छान माझं क्लिअरच करून टाकलं, ठीक आहे ना? पुढे कन्सेप्टच झाला, उत्तरच झालं आपलं. माझा सांगण्याचा उद्देश बघ बघा. जर मी म्हणेन की 19 19 या संख्येमध्ये मी अशी कुठली संख्या बेरीज करू बाळा की जेणेकरून 19च येणार? काऊन एक केल्याने नाही होत का? अच्छा, 2 केल्याने नाही होणार का? अच्छा, -2 केल्याने नाही होणार का? अरे काऊन 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 -3 केल्याने नाही होणार का? का बाबा तुम्ही मला समजून नाही राहिलं काय? अच्छा, मला एक गोष्ट सांगा सरळ सरळ, की 19 प्लस 1 केलं तर काय आलं बाळा? 30. 19 प्लस 2 केलं तर काय आलं बाळा? 19 मायनस 19 केलं तर काय आलं रे? पण ज्या क्षणी मी 19 प्लस 0 करतो तर काय येतोय? त्याची ओळख जसेची ती आहे ना?
आणि ती राखण्यासाठी कोण जबाबदार आहे? तर जो त्याची आयडेंटिटी जशीची तशी दाखवतो म्हणजे आरसा. बेरीज केल्या असता स्वतःची ओळख बिलकुल जसची तशी दाखवणारा जो आरसा असतो तो आपल्यासाठी आयडेंटिटी झाली. बरोबर आहे? तर यासाठी म्हणजे कुठल्याही संख्येला त्याचं स्वतःचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी जी गोष्ट तुम्ही बेरीज करता बैलीन त्याला काय म्हणतात? बेरीज अविकारक. ते या ठिकाणी बेरीज अविकारक कोण आहे बाळा? तर बेरीज अविकारक कोण आहे? नेहमी लक्षात ठेवायचा शून्य. काय आहे? शून्य. आता इकडे लक्ष पाहिजे. काय? हा कैप फेंक के मार दूंगा कुछ भरोसा नहीं. क्या इसलिए क्या बैल समान दिमाग नहीं लगाना पड़ा. ओके. तर मग अगर सपोज मी समोर जाऊ की काही एक्झाम्पल देऊ? एक्झाम्पल काय रे? चिल्लर आहे रे एक्झाम्पल. काय एक्झाम्पल घेऊ? बघ बरं. अगर सपोज मी म्हणेल एक्झाम्पल बघ. काय सांगा? 30च्या बेरीज अविकारक कोण? असे प्रश्न राहतील. अविकारक कोण? शून्यच राहील. का? कारण की 30 प्लस तुम्ही शून्य कराल तेव्हाच तर 30 मिळतो ना. म्हणून तुमचा बेरीज अविकारक कोण? खत्म का. हाच तुमचा बेरीज अविकारक. अरे तो मैं क्या लिखने में टाइम पास करूंगा? समझ रहा बातों को? क्लियर है? बेरीज अविकारक समजला नाही समजला? म्हणजे जशीची तशीच संख्या आल्या पाहिजे अशी गोष्ट करण्यासाठी ज्या गोष्टीचं तुम्ही बेरीज करता त्यालाच काय म्हणतात? बेरीज अविकारक. डाउट? क्या मैं सामने भगू? क्या आपकी परमिशन है? चलो फिर मुकदमा किया जाए इस पे. मल्टीप्लिकेटिव आइडेंटिटी. Multiplicative identity, and which is known as गुणाकार अविकारक in English. अच्छा मराठी क्या? गुणाकारक अविकारक. समजलं काय म्हटलं ते? समजलं का तुम्हाला? ऐ चला इकडे बघा रे चॅन्ड्रेव. आता बघा अविकारक म्हणलं म्हणजे तेच ना, आयडेंटिटी, त्याची ओळख. मगाशी बेरीज होता, बेरीज होता. आता इथे गुणाकार म्हणतोय तर का बेरीज करणार का वजाबाकी कराल? गुणाकारच करावा लागेल ना बाळा. म्हणजे अशा कोणत्या संख्येने, लक्ष दे, अशा कोणत्या संख्येने, जसा एक्स ही संख्या आहे, त्याला कोणत्या संख्येने गुणाकार करावं की ती जशीची तशी संख्या. अहो मेरे को तो बताने की भी जरूरत नहीं पड़ रही मेरे बच्चे. एक नंबर आहे रे भाऊ. काय या एकला काय म्हणायचं? मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी म्हणजे गुणाकार अविकारक. सांगण्याचा उद्देश काय की कुठल्या पण संख्येला त्याची स्वतःचीच ओळख म्हणजे तीच संख्या जर यायला पाहिजे असेल तर अशी कोणती संख्या तुम्ही गुणाकार करणार? ती म्हणजे एक. तर ती संख्या एक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून काय असते? गुणाकार अविकारक. गुणाकार अविकारक. म्हणजे जर मी एखादा एक्झाम्पल घेतलं रे चिमण्याव, बघ बरं 100ला असा कोणत्या संख्येने गुणाकार करू की 100च येणार बाळा? जर मी म्हणेल 500 आहे त्याला कोणत्या संख्येने गुणाकार करू की 500च येणार? तर म्हणून हे जे रसगुल्ले आहेत ते दुसरे तिसरे काही नसून काय आहेत? गुणाकार अविकारक. गुणाकार अविकारक. आता फास्ट मध्ये सांगू शकाल का तुम्ही? मी पण कमेंट कर जा रे. नवीन विद्यार्थी बघत आहे. अगर सपोज मैंने बोला, अगर सपोज मराठीमध्ये बोलतो, तर मी म्हटलं तुम्हाला की बेरीज अविकारकची ओळख सांगा. गुणाकार अविकारकची ओळख सांगा. होल बहुत बेहतर. अच्छा मला सांगा रे 350च्या गुणाकार व्यस्त, गुणाकार व्यस्त म्हणतो, गुणाकार अविकारक. एक नंबर. अगर सपोज मी म्हटलं तुम्हाला की 500च्या बेरीज अविकारक, काही दे म्हणा, काही दे म्हणा. आमचे कॉन्सेप्ट आम्ही असे खाऊन पिऊन मस्त सुखी आहोत म्हणा की त्याचा काही हद नाही. तुझा कॉन्सेप्ट समझ में आया? चैंडरी समझ में आया? तो फिर बोलो भारत माता की.
आपको भी समझ में आ रहा होगा तो चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा। ऐसे ही इंपॉर्टेंट कंसेप्ट मैं सच बता रहा, बच्चे पढ़ाई करने पे मजबूर ना हो जाए तो भाई मैं सच बता रहा, दिमाग खराब। चलो देखो सामने कोई नया टाइप पढ़ते, क्या आप रेडी हो नया टाइप पढ़ने के लिए? उधर के टाइप पे कुछ डाउट था, किसी को थोड़ा सा तो भी चुल्लू भर तो भी डाउट था? अरे था या नहीं था? तो क्या मैं सामने भगू? क्या कोर्ट का आदेश पारित हो चुका है? चलो तो सारे के सारे अपराधी इधर देखो। भाई अपराधी छोड़ना अब देखो, ए, 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 देखो देखो देखो, नेक्स्ट टाइप है बड़ा इनवर्स। काय टाइप आहे? त्याला मराठीमध्ये म्हणतात बडा व्यस्त। काय म्हणतात? तर क्या है जी बला ये व्यस्त? तो होगा खासियत, तो होगा खासियत, है की नाही? याचे दोन प्रकार, एक 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 आपण बघूया। त्याचे दोन प्रकार महत्वाचे आहेत। ते एक आहे बडा रेसिप्रोकल, त्यालाच तुम्ही मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स म्हणता, त्यालाच मराठीमध्ये व्युत्क्रम आणि त्यालाच गुणाकार व्यस्त पण म्हणतात मराठीमध्ये। समजलं? आता मी हे समजून सांगतो, पण हा व्युत्क्रम नावाचा जो तुम्हाला प्राणी दिसतोय ना बडा, काय हा 2021 की 22च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला त्याचा कन्सेप्ट हा कुणालाच माहित नव्हता एक्झॅक्टली। साऱ्या मुलांना युद्ध म्हणजे एक्झॅक्टली असते आपल्या क्लासच्या मुलांना, कारण की मी त्याच वर्षी असाच करून ठेवू तो ठीक नहीं। ऐसे ही मैंने बता दिया था, किसी किताब में भी नहीं था उस टाइम पे, और अपने क्लास के बच्चों ने सॉल्व किया था काय असते, कारण की तुमच्या तो सिलेबस मध्येच नव्हता रे, पण त्यांनी विचारून टाकला होता। काय रे बड़ा, वो एक्चुअली हुआ कैसे था कि आई थिंक मैंने 9th या 8th वाले बच्चों को पढ़ा के रख दिया था, और उसके बाद बैच थी आपकी नवोदय वालों की, वो बोर्ड पे ही था, तो बच्चों ने ऐसे ही पूछ लिया कि सर ये क्या पढ़ाया आपने, थोड़ा सा हमें भी बताओ करके। मैं बोला आपके काम का है सर, फिर भी बता दो। बोला बता दिया बाबा, रेसिप्रोकल क्या होता है, युत्क्रम क्या होता है। तो शायद ये अपना शौर्य के बैच की बात कर रहा हूँ। शौर्य ने वो याद कर, मतलब ऐसे ही दिमाग में रख दिया था, शौर्य हो गया या जो भी बच्चे, डायरेक्टली वो आया, सर आपने बोला था वो नहीं आएगा, वही आया बोलते देखो, और आपने पढ़ाया था, हालांकि वो 8वीं 9वीं का था। समझ रहे हो? तो कहने का मेरा इंटेंशन आपको क्या है, पढ़ के रखते हैं बारीक बारीक की कंसेप्ट, अगर सपोज अपने पढ़े रहे ना, अब कौन से रास्ते पे किस मोड़ पे वो चीजें काम आ जाए, भरोसा है क्या? अब उसने वो ऐसे ही मुझे पूछ लिया था और मैंने उसको बता दिया था, वो याद रखा, पेपर में एज इट इज आया। अच्छा हुआ की नाही हुआ? तर इसलिए म्हणून काय करायचं की ज्या ज्या गोष्टी शिक्षक लोक तुम्हाला सांगतात ना, मग मी सांगो किंवा कुठल्याही शाळेचे पण सांगो, बिलकुल प्रामाणिक पद्धतीने त्यांच्याकडे काय माहित रे कोणती गोष्ट तुम्हाला केव्हा कामात येऊन जाणार, बातों को तो ये चीजें है ना। चलो सामने बढ़ेंगे बड़ा इस पे, आणि दुसरं पार्ट आहे याच्यामध्ये ऍडिटिव्ह इनव्हर्स, त्याला तुम्ही काय म्हणता? बेरीज व्यस्त। काय म्हणता? बेरीज व्यस्त। ठीक आहे, आता हा काय आहे नेमका, हे कोणती बला आहे, याबद्दल आपण थोडसा जाणून घेऊ। ठीक आहे, आता बघा एक एक कन्सेप्ट जाऊ। ठीक आहे, पहिले बघूया आपण गुणाकार व्यस्त। काय बघूया? गुणाकार व्यस्त हा मस्त टॉपिक आहे। गुणाकार व्यस्त त्यालाच काय म्हणतात? व्युत्क्रम। का क्रम? व्युत्क्रम। काय इंग्लिश मध्ये काय म्हणतात बळा? मल्टीप्लिकेटिव्ह इनवर्स या फिर रेसिप्रोकल। क्या अब इसको समझ लो, तुम्ही कधी फ्रॅक्शन बघितला का रे? काय म्हणतात मराठीत फ्रॅक्शनला? हा 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 फ्रॅक्शन म्हणजे रे अपूर्णांक। काय असते? आपण करणार आहोत हा टॉपिक, पण पण आता थोडस झलक सांगतोय की कुठली पण गोष्ट पी बाय क्यूच्या फॉर्मॅट मध्ये दिसतो, किंवा एखादी कुठली पण सर्वसाधारण संख्या, पण सगळ्यात सर्वसाधारण संख्या पूर्णांकच असतात सगळ्याच। काय आहे काय? तर बघा बघ बघ, हा 1/2 अशा टाईपची संख्या बघितलं ना तुम्ही, वर खाली खाली वर वाला, काय तर ह्या वरच्या वाल्या कन्सेप्टला काय म्हटलं जाते? न्यूमरेटर। काय म्हटलं जाते? हा, आणि खालच्याला म्हटलं जाते डिनॉमिनेटर, असं म्हटलं जाते। हे तर माहिती आहे तुम्हाला इंग्लिश मध्ये। त्याला मराठीमध्ये काय म्हणतात बाळा? वरत्याला अंश काय म्हणतात, आणि डिनॉमिनेटरला
समजलं? तर या ठिकाणी ह्या गोष्टी तुम्हाला माहित असतात. ओके बच्चा, है ना? समझ रहे हो बातों को? एक असते तर दुसरा असतोय खेळ. काय आता बघा, सगळा खेळ याच्यावरच आहे. सगळा खेळ. काय म्हटलं मी, समजला का? सगळा खेळ कशावर आहे? त्यावरच आहे. तर एक्झाम्पल मी सांगतो बघा. कुठल्या पण संख्येचा गुणाकार व्यस्त हा त्याच्या काय का मनाचा का पालटा मनाचा. बस. गुणाकार व्यस्त म्हणजे लक्षात काय ठेवाल तुम्ही? गुणाकार व्यस्त म्हणजे काय लक्षात ठेवायचा? उलटाचा पालटा. बस. इतकंही जर लक्षात राहिला ना तुमच्या, कामच संपला. हा टॉपिकच संपला. व्युत्क्रम म्हणजे म्हणा उलटाचा पालटा. व्युत्क्रम म्हणजे उलटाचा पालटा. रेसिप्रोकल म्हणजे उलटाचा पालटा. गुणाकार व्यस्त म्हणजे उलटाचा पालटा. मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी इनव्हर्स म्हणजे उलटाचा पालटा. क्लिअर आहे? भाऊजी हा काय? जर मी प्रश्न म्हटलं तुम्हाला 1/2च्या गुणा, तिथं असं नाही विचारलं 1/2च्या उलटा पालटा सांगा. असं नाही राय हा. ठीक आहे. नाही तर अंजा गोटे. ठीक आहे. 1/2च्या गुणाकार व्यस्त किंवा व्युत्क्रम विचारेल बाळा. हा, काय करायचं बाळा? त्याचा उलटाचा पालटा म्हणजे 2/1 म्हणजेच काय? 2. काय उत्तर आलं? 2/1 म्हणजेच 2. काही डाऊट आहे? जर मी मग प्रश्न विचारला तुम्हाला, सांगा रे बाळा 3च्या गुणाकार व्यस्त काय? 3च्या म्हणजेच व्युत्क्रम. सांगा बरं. गुणाकार व्यस्त नाही बाळा. कधी पण मी काय म्हटलं, 3 म्हणजे 3 नसून 3/1 असते. काय असते? 3/1. आपण करणार आहोत फ्रॅक्शन मध्ये. तर लक्ष दे बाळा, लक्ष दे. 3 म्हणजे काय? 3/1 असते. तर याच्या 3च्या गुणाकार व्यस्त, याच्या गुणाकार व्यस्त म्हणजे काय? त्याच्या उलटाचा पालटा म्हणजे 1/3. लक्षात आलं का? मी काय म्हटलं, सर्वसाधारण संख्या असेल ना, त्याच्या खाली काही नसते तर काय असते? 1. सबका मालिक 1 होता है. कुठे? संख्यांमध्ये. तर खाली तुम्हाला काही नाही दिसलं काय म्हणायचं? अय तुझ्या खाली काही एक आहे. आहे एक आहे. मी म्हणतो का? गणितीय तज्ञ म्हणतात. कोण म्हणतात? गणितीय तज्ञ. ज्यांनी गणित, ते लोक गणितीय तज्ञ. काय म्हणतात? गणितीय तज्ञ. त्याच्या खाली काहीच नाही राहे, त्याच्या खाली एक असतो. काय असतो? एक असतो. कोण म्हणतो? गणितीय तज्ञ म्हणतात. कोण म्हणतात? गणितीय तज्ञ. म्हणून काय लक्षात ठेवायचा? गणितीय तज्ञांनी काय म्हटलंय? की ज्याच्या खाली काही नसतो, त्याच्या खाली एक असतो. समजला का? अय गणितीयन, समजला? समजला? ठीक आहे ना? अच्छा, तर मग समोर जाऊ मी. समजलं? काही डाऊट आहे कोणाला? चला, तर मग नेक्स्ट पाहूया बाळा. गुणाकार व्यस्त झाला. आता काय राहिलं? बेरीज व्यस्त. काय? बेरीज व्यस्त. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? ऍडिटिव्ह इनव्हर्स. इनव्हर्स. आता याची खासियत काय सर? जसं मगाशी तर मस्त होता. ऍडिटिव्ह इनव्हर्स ची खासियत काय आहे? एक फक्त लक्षात ठेवायचा, बदलवणे. काय लक्षात ठेवायचा? चिन्ह बदलवणे. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स मध्ये काय? उलटाचा पालटा, पालटाचा उलटा, असंच होता. ठीक आहे. यामध्ये लक्षात ठेवायचा, ऍडिटिव्ह इनव्हर्स म्हणजे दुसरा तिसरा काही नसून प्लस असेल तर मायनस करणे, मायनस असेल तर प्लस करणे. आता बस झाला, संपला. झाला, संपा. नाही नाही नाही, गुणाकार असला तर का? गुणाकार असला तर गुणाकार कुठे राहणार? एखाद्या संख्येबद्दल विचारलं ना बाळा. एखादी संख्या जर प्लस मध्ये असेल तर त्याचा बेरीज व्यस्त हा निगेटिव्ह बनणार. एखादी निगेटिव्ह संख्या तर बेरीज व्यस्त विचारल्यानंतर पॉझिटिव्ह बनणार. गुणाकार फणाकार कुठून आला याच्यात? म्हणजे एक्झाम्पल सांगू का? जर मी म्हणेल -3च्या बेरीज व्यस्त, बेरीज व्यस्त काय राहील भाऊ? मायनस आहे तर काय होणार? +3. याला 3 लिहाल तरी कोण का म्हणणार आहे? कोण का म्हणणार आहे? समजला? जर मी म्हणेल तुला एक्झाम्पल पुन्हा पाय, 100च्या बेरीज व्यस्त सांगा बरं.
मायनस 100. काय केलं रे? मायनसचं काय केलं? प्लस. प्लसचं काय केलं? मायनस. सत्यानाश. काही डाऊट आहे का कोणाला? काही डाऊट आहे का कोणाला? थोडसा तरी, उलूसा तरी. ठीक आहे, कोई डाऊट? अरे कोई डाऊट? चला बरं, मग काही प्रश्न आपण घेऊया. समजलं ना सगळंच? काही डाऊट नाही ना कोणाला? काही डाऊट आहे कोणाला? चला मग प्रश्न घेऊया प्रॉपर पद्धतीने. ऐ बैल इकडे बघ. सांग, बेरीज कविकारक नव्हे? हा कविकारक कोण लिहागा? अविकारक होणं कविकारक लिहिते. अविकारक. हे स्वरा बरोबर लिहित जा. हा. बेरीज अविकारक म्हणजे कोण असते रे बेरीज अविकारक मध्ये? शून्य. त्याच्यामुळेच तर काय होते रे बाळा? तीच संख्या दिसतो ना, दुसरी दिसणार का? नाही. चला बरं समोर जाऊया. नेक्स्ट प्रश्न. 10 करोड के लिए 145 म्हणजे 145च्या गुणाकारक अविकारक काय? 145 सोबत अशी कोणती संख्या गुणाकार करावी म्हणते, जो त्याची तीच संख्या येणार, तर ती कोणता आहे रे बाळा? म्हणून एक काय आहे? गुणाकारक अविकारक. उत्तम. समझा नहीं समझा? समझा नहीं समझा? चलो फिर समझ रहा लगता. नेक्स्ट प्रश्न. 24च्या गुणाकार व्यस्त सोबत 12चा गुणा केल्यास काय? हा सोडवण्याआधी एक गोष्ट पक्का करा. सपोज ना नसाल ना, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब पक्का करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करू. आणि होत असेल तर प्लीज आपल्या मित्रांना शेअर करा. काय माहित तुमच्यापासून त्यांना छान गोष्टी भेटतील. बरोबर आहे की नाही? ना मी नाही दाखवणार, मी नाही दाखवणार. मैं नहीं दिखाऊंगा, मैं नहीं बताऊंगा, मैं नहीं. बताओ ना तो. बताओ. बताओ आंसर क्या होना चाहिए? करून बघा बाळा, सोडवा आता. मला वेळ देतोय मी. सांगा. 24च्या गुणाकार व्यस्त सोबत 12चा गुणा केल्यास काय? बघा लक्ष द्या. बघा डायरेक्टली नाही म्हणायचं बाळा. 24च्या गुणाकार व्यस्त. मला एक गोष्ट सांग. 24च्या लक्ष दे. जास्त दिमाग नाही लावायचं. विचारलं उत्तर तुम्हाला, हे सांगतही आहात चुकी अर्थ आहे. कधीही लक्षात ठेवायचं बाळा, जेव्हापर्यंत त्यांना माहित आहे की मुलं काय गलती करणार, बरोबर त्यांनी उत्तर देऊन ठेवलंय. म्हणून अननेसेसरी फालतू घाई नको करा. त्याला प्रश्नांना समजा. नवोदय काय इतकं ते भोडी आहे असं तुम्हाला वाटते का? नाहीये बाळा. त्यांना माहित आहे की मुलं कुठे गलत्या करणार आहे. ते बरोबर तसेच पर्याय देतात. म्हणून पहिले मला थोडंसं समजते ना, असं तुम्हाला वाटते की आपल्याला सगळंच येत आहे. नाही. बारीक बारीक गोष्टीवर रिसर्च करून ते लोक देत असतात. माहित आहे की मुलांना गलत्या कुठे करा. कसावर आपोआप तुमच्या गलत्या होणार. प्लीज अननेसेसरी कोई तो भी मेरे को आंसर देना है फास्ट में, आंसर देना है फास्ट में करके अननेसेसरी तमतम मत करो. फायदा नहीं मिलेगा. सवाल को महसूस करो. सवाल क्या बोलना चाह रहा है उस बारे में खोजी बनो. खोजी, फौजी नहीं. फौजी बाद में बनाऊंगा मैं, बाद में. जो अभी फिलहाल खोजी बनो बात को. देखो इधर 24च्या गुणाकार व्यस्त. ए बाळा, 24चा गुणाकार व्यस्त आपण आताच अभ्यास केला. सांगा बरं, 24चा गुणाकार व्यस्त काय असते बघ? 1/24. गुणाकार व्यस्त म्हणजे उलटाच्या पालटा. ते दिसत आहे पण तो उत्तर आहे का? नाहीये. मुलं धरतात ना मस्त ठीक. काय म्हणत आहे? 24च्या गुणाकार व्यस्त सोबत 12चा गुणाकार केल्यास, हाच आहे तो 24चा गुणाकार व्यस्त म्हणजे किती? 1/24. त्याच्या सोबत गुणाकार केल्यास, काय गुणाकार केल्यास म्हणते? 12. तर काय येणार? तर 12 × 1 = 12 ना 12 × 2 = 24. म्हणून 1 आणि खाली 2. म्हणून तुमचं उत्तर 1/2 जे एकच आला. त्याच मुली का नाही? त्या साऱ्या मुला मुलींमधून त्याच उत्तर का? कारण की बघा प्रश्न मी म्हणून मगांपासून तुम्हाला एखाद्या गोष्टी आपल्याला जेव्हा समजतात छान,
त्याचा उपयोग आपण छान फोकस राहून प्रश्न वाचून कसं करतोय त्यावर सगळा खेळ आहे बेटा. हा लक्षात. इज अननेसेसरी. बाकी के बच्चे जैसे वैसे मत, बाकी के बच्चे जैसे करते हैं वैसे ही आप करोगे तो वैसे ही रहोगे जैसे बाकी के बच्चे हैं. लेकिन अगर सपोज लेजेंड लोग नवोदय में सच में जाने वाले जो बच्चे या लड़कियां जो भी है ये समान आप करोगे तो चांसेस है कि आप भी नवोदय का हिस्सा बन सकते हो. औरों से हटके कोई चीज करोगे तभी जाके हटके बन पाओगे. दिमाग आना नाही. दिमाग हटके सर पागल खाना तर जाऊन का काळजी आहे तसा वाला नाही. तो वेगळा झाला पागलखाना नागपूरमध्ये आहे. हो, समजला. तिथे जायचं आहे का? जाऊन पाहिजे बरं एखाद दिवस. ठीक आहे. चलो तो सामने भग. 55च्या बेरीज व्यस्त काय म्हणतो रे बाळा? 55 सोबत अशी काय बेरीज करावं? नाही नाही नाही, सॉरी 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 सॉरी. बेरीज व्यस्त म्हणते बघा. बेरीज व्यस्तचं मिनिंग काय असते? प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस, असाच होतो ना बाळा. आपल्याकडे काय आहे? 55. याच्या बेरीज व्यस्त काय होणार? चिन्ह चेंज. -55. तर उत्तर तुमचा काय? कन्सेप्ट कामात येत आहेत ना भाऊ. एक प्रश्न ठेवलाच आहे तुमच्या परीक्षेमध्ये यावर. ठेवलाच आहे. छान होतोय ना? बरं वाटतोय ना तुला येऊन? असं तर नाही वाटत ना माझा संपला तरी मी येतोय बा? बरं वाटतंय ना? रोजच्या नवीन नवीन भेटतोय. अरे भेटत आहे नाही भेटत आहे? बघता बघता 2 चॅप्टर संपून जातील माहिती पडणार तुम्हाला. झालाच 1 महिन्यात झालाय नाही. ठीक आहे. चला बघा जाऊया समोर. नेक्स्ट प्रश्न बघा रे. वा 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 काय प्रश्न आहे. माहोल माशाअल्लाह. 1/36च्या गुणाकार व्यस्त मध्ये व्यवस्थित वाचायचा प्रश्न. करून बघा. कागज पेन का इस्तेमाल करके देखिएगा. मैं वक्त देता हूं आपको 1 मिनट के आसपास. 1/36च्या गुणाकार व्यस्त मध्ये 36च्या बेरीज व्यस्तची बेरीज किती म्हणते? 1 नंबर प्रश्न. व्यवस्थित प्रश्न समझा आणि त्याचे उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. बहुत बढ़िया सवाल. सबक दे देता भले ही आप लोगों को, कोई दिक्कत नहीं. तो आप लोगों का क्या आंसर आया बताना पसंद करोगे? बताइए. ओके. और किसी बच्चों का? चलो देखते क्या आप सही हो या गलत नहीं हो. चलो देखते. आता बघा रे बाळ. बघ बघ बघ. सगळ्यात पहिले तुकड्यांमध्ये एखादे जेव्हा प्रश्न आपल्याला जेव्हा लेंदी असतात ना, थोडा लांबलचक असतात तर त्यांना तुकड्यांमध्ये तोडून त्यांच्याबद्दल विचार करण्याचा प्रयत्न करायचा. काय म्हटलं मी? टुकड़े में तोड़िए उसे, छोटा छोटा सवाल बनाइए और उसके जरिए से कहीं ना कहीं एक मैथमेटिकल फॉर्मेशन बनाइए. बस दुसरा कुछ नहीं. गणित म्हणजे ते जर तुम्हाला करता आलं आधे से ज्यादा जंग तो आप ऐसे भी जीत जाते हो. मैं सच बता. जैसे 1/36च्या गुणाकार व्यस्त निवड याच्याबद्दलच विचार करा. 1/36च्या गुणाकार व्यस्त म्हणजे उलटाचा. गुणाकार व्यस्त म्हणजे उलटाचा. एक बार फिर से बताओ. गुणाकार व्यस्त म्हणजे उलटाचा. बस 1/36च्या उलटाचा पालटा 36 होईल ना का? 1/36 का उलटा का पालटा 30/1 म्हणजे 36च नाही होत. 1/36च्या गुणाकार व्यस्त काय होणार? उलटाचा पालटा 36/1 म्हणजे 36च होतो ना बाळा. खालच्या 1च्या महत्व नाही आहे सध्या. चला मध्ये लक्ष दे. मध्ये काय म्हणतोय? 36च्या बेरीज व्यस्तची बेरीज. आता बघ 36च्या बेरीज व्यस्त. आता तुम्हाला मी समजावून देतोय तसं गरज नाहीये. डायरेक्टली पण आपण करू शकत होतो पण आता मेन आपण कोर अभ्यास करतोय ना त्यामध्ये असं थोड्याशा गोष्टी लिहून ठेवायच्या. आता 36च्या बेरीज व्यस्त म्हणजे प्लसचा काय होतो रे? प्लसचा काय होतं? इथे काय होणार? 36चा म्हणजे -36 होणार आणि -36 म्हणजे -36च असते ना. यांची तुम्ही जर बेरीज केल्या तर बाळा बेरीज म्हणतोय ना मायनस प्लस काय होते? मायनस. 36 मधून 36 गेले भाऊ. टकल्या आला का नाही आला? टकल्या आला की नहीं आला? माहौल माझे पोर रे. अब आप लोग मुझे मुझे थोड़ा सा तसल्ली आई मतलब कि कहीं ना कहीं जो अभी पढ़ा है हमने, जो भी पर्टिकुलर मैंने आप लोगों को चीजें डिलीवर किया है उसको आपने अच्छे से एक्सेप्ट किया क्योंकि इस सवाल को आपने सॉल्व किया. मैंने करके दिया था क्या? पहले कुछ बताया था क्या? नया सवाल था. ठीक है. आप ही लोगों ने सॉल्व किया. ये बड़ी अच्छी बात. आप भी कमेंट करके बताइए कोई नया बच्चा अगर सपोज देख रहा हो अगर इसे सॉल्व किया हो खुद होके जरूर बताना. अपना नाम
कमेंट में लिख के कि सर मैंने इसे सॉल्व किया करके। मुझे भी अच्छा लगेगा कि नहीं यार, जो भी हमने पढ़ाया है या जो भी मैंने पढ़ाया है बच्चों को पता है करके। ओके, चलो इसी उम्मीद से नेक्स्ट सवाल की तरफ जाते हैं। आज का आखिरी सवाल, बताओ इसका जवाब क्या होना चाहिए, जल्दी। सा सा रे ग ग म प नी रे ग। ये बढ़िया सवाल, जल्दी बताओ क्या जवाब इसका होना चाहिए। चलो, कुछ कुछ बच्चों ने अच्छा सवाल किया है, कुछ नो डाउट। और वो क्या गलती हो सकती है ये बराबर उसने ऑप्शन में देखे भी रखा है। देखो वो भी शातिर रहता पेपर सेट करने वाला, तो पता है कि बच्चे कहाँ कहाँ गलती करने वाले हैं। एनीवे चलो ध्यान से देखिएगा, मी काय म्हटलं होतं, तुकड्या तुकड्यांमध्ये काय करणे, तोडणे। बघा बरं, पहिले सुरुवातीला 180 च्या बेरीज व्यस्त, आता याची पहिले बेरीज व्यस्त काढूया। बेरीज व्यस्त, आता तुम्हीच सांगा मला, 180 च्या बेरीज व्यस्त म्हणजे काय असते, उलटा पलटा असते की काय, मायनस किंवा प्लस असते? मायनसचा प्लस किंवा प्लसच्या मायनस। या ठिकाणी 180 च्या बेरीज व्यस्त काय राहणार, -180। काही डाऊट इथपर्यंत? अरे काही डाऊट इथपर्यंत? आता मला एक गोष्ट सांगा, मध्ये म्हणजे यामध्ये असं काय बेरीज कराल म्हणते, काय मला काय माहित पुन्हा काय बेरीज करणार, काय बेरीज केल्यास उत्तर हे 1000 येणार? कशाच्या? 180 च्या बेरीज व्यस्त म्हणजे -180 झाला, 180 च्या बळा बेरीज व्यस्त किती झालं रे, -180। काही डाऊट आहे इथपर्यंत? आता यामध्ये लक्ष दे, यामध्ये असं तुम्ही काय बेरीज कराल म्हणते, काय म्हणजे आम्हाला माहित आहे का, स्वप्नात आलता का आम्हाला माहित आहे का, आम्हाला माहित नाही काय बेरीज कराल, तर काय माहित नाही म्हणून आपण काय म्हणायचं, एक्स। काय बेरीज कराल की उत्तर हे म्हणजे इक्वल टू, उत्तर हे म्हणजे कधी लक्षात ठेवाल, हे म्हणजे काय, इक्वल टू काय येणार म्हणते, 1000। काय येणार म्हणतो बाळा, 1000। आता मला सांगा, आपण एक्स ची कहाणी अभ्यास केला आहे ना, केला आहे ना? आता एखादी संख्या, हे संख्या संख्या भाऊ भाऊ होत ना, भाऊ भाऊ आहेत, हे त्याला इथेच ठेवतो बाळा। आणि मला सांगा तुम्ही, आता मला सांग, संख्या संख्याकडे जाणार, आता हा -180 कडे जाणार, तर काय होणार रे, +180। -180 तिकडे जाणार तर प्लसच 180 होणार ना। और अब ये बच्चा बच्चा जानता है, कोई भी बता देगा 1000 + 180 किती होतं रे बाळा, 1000। अरे रे रे रे, 1000 हे तुमचा उत्तर काय आहे रे बाळा, समजला का, समजला का, समजला का? अशा पद्धतीने डील करायचा, असे हे आजचे प्रश्न। काही डाऊट? आता बघा तुम्ही घरी जाऊन काय करायचं, आता मी तुम्हाला एक असं काही होमवर्क देत नाही, मी काय कराल, जसं तुम्ही घरी जाणार आता, ठीक आहे, जेव्हा केव्हा तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटलेल ना, तेव्हा व्यवस्थित छान पद्धतीने लिहून टाकायचे, ठीक आहे। आणि जेव्हा केव्हा एक्झाम्पल वर मी येणार ना, आधी बेसिक तर सगळे तुम्ही लिहून घ्या, ओके। जेव्हा मी एक्झाम्पल वर येणार तेव्हा तुम्ही काय कराल, की जो प्रश्न आधी पहिले स्वतः लिहून घ्या, पर्याय पण आधी लिहून घ्या, पण मी जेव्हा एक्सप्लेन करतो, जेव्हा मी सांगतो त्याचं उत्तर, त्या वेळेस पॉज करून टाकायचं, ते व्हिडिओला थांबवून टाकायचं। पॉज केलं, व्हिडिओला थांबवलं, मग स्वतःहून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा। समजलं अभ्यास कसं कराल? त्या प्रश्नाला स्वतःहून सॉल्व्ह करा आणि सॉल्व्ह झाल्यानंतर मग पुन्हा व्हिडिओला स्टार्ट करा। बघा माझं उत्तर तुमचं उत्तर मॅच होतं। तसाच मग दुसरा प्रश्न अगर अगर आला, दुसऱ्या प्रश्नाला मस्त लिहून घ्या, पर्याय लिहा, व्हिडिओ पॉज करा आणि प्रयत्न करा स्वतःहून सॉल्व्ह करण्याचा। आला छान, नाही आला तर मग अजून लिहून टाका जी तुमची गलती झाली। माहित तर पडेल ना रे बाळा की आपली गलती कुठे झाली होती, माहित पडेल की नाही? पण जर जर तुम्ही डायरेक्ट धड 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 व्हिडिओ लिहूनच टाकाल पूर्ण, तुम्हाला काय माहित तुमची गलती कुठे झाली कुठे नाही म्हणून, तुम्हीच सॉल्व्ह करून दिलं ना। समजलं नाही समजलं, तर असं प्रॉपर पद्धतीने अभ्यासाला लागा, व्यवस्थित छान पद्धतीने अभ्यास करा। हा अभ्यासाचा प्रवास छान पद्धतीने असंच करत राहा। मी खरं सांगतो, नवोदयचे दरवाजे तुमच्यासाठी खुलेच आहेत, वेळ फक्त तुमच्या जाण्याची आहे, त्याच्यासाठी ही परीक्षा पास करणं गरजेचं आहे।
तर या परीक्षा रिगार्डिंग तुम्हाला काही डाऊट असतील, काही छान अभ्यास करून घ्यायचा असेल, आमच्यासोबत जुळून अभ्यास करायचा असेल, तर खाली जे नंबर येत आहेत त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून सगळे डिटेल विचारू शकता आणि छान पद्धतीने अभ्यास करू सकता। आई होप आपको सारे चीजें पढ़ाए हुए बड़े अच्छे लगे होंगे। अगर अच्छा लगा हो तो प्लीज लाइक जरूर कर दीजिएगा, डबल डबल लाइक मत कीजिए। अगर एक बार लाइक कर दिया है तो अच्छी बात है, वो डबल लाइक करने के बाद अनलाइक हो जाता है, ठीक है। और अगर सपोज कोई नए बच्चे हैं, नए पेरेंट हमें अगर देख रहे होंगे तो प्लीज चैनल को सब्सक्राइब जरूर करके रख ले और अपने दोस्तों में भी पक्का शेयर करके रखिएगा। तो चलो मिलता है नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ध्यान रखिए। थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय, नमस्ते, शुक्रिया।